WHOच्या आकडेवारीनुसार साधारण 20 ते 30% इतकं प्रमाण भारतात आहे. एवढं? हो, आणि हल्ली हा आकडा वाढतच चाललाय. म्हणजे इंडियन्समध्ये इनफर्टिलिटी हा इतका कॉमन प्रॉब्लेम झालाय? त्यांना असं वाटतं की आमचा जो प्रॉब्लेम आहे तो डॉक्टरांसोबत कसा डिस्कस करायचा. त्याच जोडप्याला जे सफर करावं लागतं ना, म्हणजे आई वडील न होण्याचं दुःख, त्यानंतर येणारं सोशल प्रेशर. लोक तोंडावर बोलून दाखवत नाहीत, पण मागे आपल्याविषयी काय काय बोलतात हे त्या जोडप्याला बरोबर कळतं. मग अशा वेळेला जोडप्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? योग्य वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. नमस्कार, मी तुषार परत घेऊन आलोय सुदृढ डॅशिंग जीवन जगण्यासाठी आपल्या आरोग्याचा आपला पॉडकास्ट हेल्थ टॉक्स. जे लोक आज आपला हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघत असतील त्यांना मी सांगू इच्छितो की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करत असतो. त्यातून तो आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत, त्यावर काय उपाय आहेत, आपण कोणती प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, ह्या सर्वांची माहिती आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्यासारखा एक सामान्य माणूस ज्याला आजाराबद्दल काहीही माहीत नसतं आणि तुमच्या मनात जे प्रश्न असतात तेच प्रश्न माझ्याही मनात असतात आणि मी तुमच्या मनातले मॅक्झिमम प्रश्न इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर आज मी इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व हा विषय ह्या पॉडकास्टमध्ये घेऊन आलोय.